विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुमचे मी सहर्ष स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, GG 220 220 जॉग्राफी महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचं भूगोल या स्पेशल पेपरमधील आपण काही तासिकापासून चॅप्टर 2 ह्या प्रकरणातील महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना या टॉपिकविषयी चर्चा करत आलो. त्यात महाराष्ट्रातील मृदा या टॉपिकविषयी मागील तासिकेला आपण चर्चा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मृदा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, कोणत्या प्रकारे कशा त्याचे गुणधर्म आहेत याचा विचार आपण त्या ठिकाणी केला आहे. महाराष्ट्रातील मृदा म्हणजे काय हेही तुम्हाला मी मागील तासिकेला सांगितलं. मागील तासिकेला सांगितलं की जनन खडकावरील निरंतर प्रक्रियेच्या विकासाला किंवा उत्क्रांतीच्या परिपाकास आपण मृदा असं म्हटलो आहे. त्याचबरोबर मागील तासिकेला आपण असाही विचार केला होता की महाराष्ट्रातील मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत. त्यामध्ये जनक खडक किंवा मूळ खडक असेल, किंवा हवामान असेल, किंवा वनस्पती व प्राणी असेल, प्राकृतिक रचना असेल किंवा काळ असेल, या घटकांचा महाराष्ट्रातील मृदेवर कसा परिणाम झाला आहे हे आपण अभ्यासलं. म्हणजे अनुकूल परिणाम कसा असेल तर प्रतिकूल परिणाम कसा आहे ह्या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या. म्हणजेच महाराष्ट्राच्या मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणारे ह्या घटकांचा अतिशय सविस्तरपणे आपण मागील तासिकेला चर्चा केली आहेत. तासिकेला आपण असणाऱ्या ह्या महाराष्ट्रातील मृदा तयार होण्यासाठी लागणारा वेगवेगळ्या घटकांचा आपण मागील तासिकेला अभ्यास केला. आपल्याला आज असा विचार करायचा आहे की ह्या मृदा तयार होतात म्हणजे मृदा असताना ह्या मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात आणि ह्या घटकानुसार मृदेचं कसं विभाजन झालं आहे, की कोणत्या प्रकारे त्यांचं विभाजन करण्यात आलं आहे, कोणत्या घटकाच्यानुसार त्यांचं वेगवेगळे प्रकार पाडण्यात आले आहे, ह्याविषयी चर्चा आजच्या तासिकेला आपण करणार आहोत. की यांची निर्मिती झाली म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की कोणत्याही मृदेची निर्मिती होण्यासाठी त्याला विदारण व्हावं लागतं, त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण यावं लागतं, वेगवेगळ्या संयुगी घटक येऊ लागतात, त्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या संयुगीकरण व्हावं लागतं. म्हणजे या संयुक्तिक घटकाला आपण मृदा असं म्हटलो आहे. पण ह्यामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या घटकाचा एखाद्यामध्ये जास्त प्रकार असू शकतो, एखाद्यामध्ये कमी प्रमाणात असू शकतो, यावरून मृदेचे प्रकार पाडण्यात आले. तर अशा ह्या महाराष्ट्रातील मृदेचे कोणकोणते प्रकार आहे हे आपण आजच्या तासिकेला बघणार आहोत. यामध्ये गोष्ट बघावी लागते की मृदा म्हणजे काय. तर मृदा म्हणजे हे मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की मृदा म्हणजे खडकापासून वेगळा असलेला जमिनीचा असा जो भूभाग की जो वनस्पतींना आधार देतो आणि तसेच अनेक पोषक द्रव्य ह्या वनस्पतींना तो पुरवितो किंवा अन्नद्रव्य त्या पुरवितो, असा याला म्हणायचं मृदा. थोडक्यात म्हणजे जमिनीचा जो खडकापासून वेगळा आहे, म्हणजे खडकापासून वेगळा असा जो भूभाग आणि जो वनस्पतींना आधार देतो आणि पोषक द्रव्य हे वनस्पतींना पुरवितो किंवा अन्नद्रव्य पुरवितो, याला आपण काय म्हणतो तर मृदा असं म्हणतो. तर त्याचबरोबर पुढं असा एक म्हणतात की जीवसृष्टीचा जो एक आधार आहे, म्हणजे कुठलीही जीवनसृष्टी जर ज्याच्यावर जिवंत राहत असेल तर तो एक मृदा आहे. कारण मृदेवर वनस्पती जीवन असेल, वनस्पती जीवनाबरोबर प्राणी जीवन असेल किंवा मानवी जीवन असेल, ह्या सर्व गोष्टी या मृदेवरती अवलंबून आहेत. म्हणजे प्राणी जीवन आणि मानवी जीवन त्याचबरोबर वनस्पती जीवन हे मृदा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, या घटकावरती ते अवलंबून आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक आपण जर विचार केला तर मृदा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मृदेची निर्मिती असेल, मृदेचा दर्जा असेल, हे नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असतात. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक पर्यावरणामध्ये मृदेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. जर मृदा नसती तर कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक पर्यावरण निर्माण झालं नसतं असे आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे साधारणतपणे मृदा ही खडकाच्या विदर्णाने तयार होते हे आपल्याला माहिती आहे की कुठलंही विदारण झाल्यानंतर मृदा निर्माण होते. मृदा ज्या खडकाच्या वितरणामुळे तयार झाली असते त्या खडकाचे गुणधर्म, म्हणजे त्या खडकाचे गुणधर्म जशीच्या तशी त्या मृदेमध्ये उतरतात किंवा मृदेमध्ये आढळतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघितलं तर जांभा खडकापासून तयार झालेली मृदा ही तांबडी असते, तर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली मृदा ही काळी असू शकते. म्हणजे पठारावरील मृदा या उथळ स्वरूपात असू शकतात, तर मैदानी प्रदेशात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या मृदा खोल स्वरूपामध्ये मृदा ह्या खोल असू शकतात. त्यानंतर तापमान किंवा पर्जन्यमान याचाही परिणाम या मृदेवरती परिणाम करत असतो. म्हणजे त्यामुळे महाराष्ट्रातील मृदेचा आपण जर विचार केला तर कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी असणारी मृदा, तर अधिक पाऊस पडणाऱ्या भागामध्ये असणाऱ्या प्रकारची मृदा, यामध्ये आपल्याला फरक जाणवेल. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी असणारा खडक असेल, प्रत्येक ठिकाणी असणारे हवामान किंवा ह्या घटकांचा परिणाम होऊन
वेगवेगळे प्रकार पाडण्यात आले आहेत. आता हे वेगवेगळे प्रकार कोणकोणते पाडण्यात आले आहे, या घटकांचा कशा प्रकारे ह्या मृदा निर्मितीवरती परिणाम झाला आहे याचा आपण मागील तासिकेला चर्चा केली आहेत. आता आपण ह्या घटकानुसार कसे कसे प्रकार पाडले आहेत त्याचा त्यात याच मृदेच्या प्रकाराविषयी आज आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार. कोणकोणते प्रकार आहे तर मृदेचे प्रकार आपल्याला सांगण्यात येतात. पहिला जो आहे तो म्हणजे काळी मृदा, त्यानंतर दुसरा येतो तो जांभी मृदा, त्यानंतर पुढचा प्रकार येतो गाळाची मृदा, त्यानंतर पुढं तांबडी मृदा आणि त्यानंतर पिवळसर मृदा. अशा प्रकारे हे 5 प्रकार महाराष्ट्रामध्ये आढळतात. काळी मृदा, जांभी मृदा, जांभा मृदा किंवा गाळाची मृदा किंवा तांबडी मृदा किंवा पिवळसर मृदा, अशा प्रकारे हे 5 प्रकार महाराष्ट्रामध्ये मृदेचे आढळून येतात असंही आपल्याला बघायचं आहे. आज आपण बघणार आहोत की यात प्रत्येक मृदेविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये ती मृदा म्हणजे काय, त्या मृदा कोणत्या प्रदेशामध्ये आढळते, त्यानंतर त्या मृदेचे काही उपप्रकार आहेत का, त्यानंतर त्या मृदेची निर्मिती कशी झाली किंवा कोणकोणत्या घटकामुळे त्या मृदा निर्माण झाली असावी असंही आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर त्या मृदेचं केमिकल ॲनालिसिस आपल्याला बघायचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर आपण पहिल्यांदा बघणार आता काळी मृदा म्हणजे काय. आता काळी मृदाला म्हणतो आपलं ब्लॅक कॉटन सॉईल असे आपण म्हटले गेलो आहेत. म्हणजे थोडक्यात आता ही काळी मृदा म्हणजे तिला रेगूर मृदा असं म्हटलं किंवा काही ठिकाणी तिला रेगूड मृदा असंही म्हणतात किंवा काळी कापसाची मृदा असंही तिला नामकरण दिलेलं आहे किंवा त्याला म्हणतात ब्लॅक कॉटन सॉईल असंही त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही सर्वात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रदेश या मृदेने व्यापलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळून येणारी मृदा कोणती असेल तर ती काळी कापसाची मृदा किंवा रेगूर मृदा असे म्हणतात. आणि दख्खनच्या पठारावरती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दख्खनच्या पठारावर आढळणारी ही काळी कापसाची मृदा किंवा कापसाची काळी मृदा असंही त्या ठिकाणी आपल्याला तिचं नामकरण म्हणता येईल. आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी मगाशीच सांगितलं की दख्खनच्या पठारावर सर्वात जास्त प्रदेश या मृदेने व्यापलेला आहे. आता ही मृदा निर्माण होण्यासाठी काय होऊ शकतं तर त्यामध्ये बेसॉल्ट असेल ग्रॅनाईट खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच ही काळी कापसाची मृदा तयार होण्यासाठी बेसॉल्ट आणि ग्रॅनाईट खडकाचं विदारण झालं आणि काळी मृदा तयार झाली आहेत आणि सर्वात जास्त प्रदेश या मृदेने व्यापला आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये काळी मृदेला अतिशय महत्त्वाचे किंवा रेगूर मृदेला अतिशय त्यानंतर पुढे जाणार आहोत की प्रदेश की कोणकोणत्या प्रदेशामध्ये आढळून येते. तर प्रदेश बघत असताना आपल्याला असं बघावं लागेल की सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यानंतर संपूर्णपणे काळ्या मृदेचा असून संपूर्ण प्रदेश म्हणजे सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर कुठपर्यंत तर विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता विदर्भाच्या पूर्वेकडील म्हणजे कुठला तर असणारे जे असतील ते सर्व वगळायचे आणि त्या प्रदेश हा सर्व पट्टा म्हणजे सह्याद्री पर्वतापासून तर विदर्भातील काही भागपर्यंत जो पट्टा आहे त्या ठिकाणी असणारा आपल्याला जी मृदा आढळते ती म्हणजे काळी मृदेचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळते. आता ह्या रेगूर मृदेचे स्वरूप सर्वत्र सारखे नाही असं आपल्याला माहिती आहे की म्हणजे एका ठिकाणीच नाही पण त्याचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पाडले गेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. कारण त्या ठिकाणी असणारे हवामान असेल, त्या ठिकाणचं असताना पर्जन्यमान असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या खडकाचं हे असेल प्रमाण असेल, याच्यानुसार त्या ठिकाणी असणाऱ्या त्या रेगूर मृदेचे स्वरूप वेगवेगळे दिसू शकते. म्हणजे काही ठिकाणी ह्या मृदेची थोडीशी जाडी बदलत गेली आहे. म्हणजे काही ठिकाणी जास्त प्रमाणात आहे, काही ठिकाणी कमी प्रमाणात आहेत. त्याचबरोबर ह्या मृदेचा रंगही गडद काळ्या रंगाचा असून काही ठिकाणी फिकट स्वरूपाचा आहे तर त्या ठिकाणी काही गडद स्वरूपाचा काळ्या रंगाचा आपल्याला दिसून येतो. याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ही काळी कापसाची मृदा आहे. हिला काळी कापसाची मृदा का म्हटलं आहे तर सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कापूस निर्माण या काळी मृदेमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची निर्मिती होत असते म्हणून तिला काळी कापसाची मृदा असे म्हटले आहेत. आता ही मृदा कुठे कुठे आहे तर गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल तसेच तापी नदींच्या खोऱ्यामध्ये आढळून येते. तसेच ह्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळणारी ही मृदा याचबरोबरच या नद्यांचे काही उपखोरे असतात म्हणजे उपनद्यांच्या खोऱ्यात देखील ह्या प्रकारची मृदा आढळून येते आणि तिला काळी कापसाची मृदा असेही संबोधले गेले आहेत. म्हणजेच जर आपण असाही विचार केला की जवळपासच्या उंचवट्याच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या मृदा आढळत असतात परंतु काही ठिकाणी अशाही गोष्टी येतात की त्या ठिकाणी मृदेचा हा कमी असतो किंवा त्या ठिकाणी रंग हा फिकट होत जातो. म्हणजेच जर आपण असाही विचार केला की अशा ठिकाणी हळूहळू मृदेची सुपीकता कमी होत जाते आणि जास्त उंचीवरतीचे रूपांतर एक तांबड्या मृदेमध्ये होऊ लागते
अशा प्रकारे ह्या मृदेविषयी किंवा ह्या प्रदेशाविषयी आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की सह्याद्री पर्वतापासून तर विदर्भातील काही भागापर्यंत मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी काळे कापसाची मृदा त्या ठिकाणी आपल्याला वितरण दिसेल. ह्या मृदेचे काही उपप्रकार पाडलेत आहेत. आता हे उपप्रकार कशानुसार पाडले असतील तर काळ्या मृदेचे 2 उपप्रकार पाडले. आता ते 2 उपप्रकार कसे पाडले तर पहिला प्रकार पाडला आहे मैदानावरील मध्यम काळी मृदा आणि दुसरा मधला आहे दरीतील खोल काळी मृदा, म्हणजे ज्या ठिकाणी वेगवेगळे खोरे आहे त्या ठिकाणी असणारी ती मृदा. असे 2 प्रकारे पाडणे आहेत. पण याचबरोबर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काळी कापसाची मृदा आढळून येते त्यामध्ये असेल अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काळी कापसाची मृदा आढळून येते. म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्यांमध्ये काळी कापसाची मृदा आपल्याला दिसेल. त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आले हे आपण बघितलं की अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर आणि जळगाव ह्या जिल्ह्यांमध्ये काळी कापसाची मृदा आढळते. आता आपण यानंतर पुढे जाणार आहोत की काळी निर्मिती कशी होते. ही निर्मिती बघत असताना आपल्याला बघायचं आहे की ही निर्मिती कशा प्रकारे झाली आहे. आता दख्खनच्या पठारावर आपल्याला माहिती आहे की दख्खनचं पठार कसं निर्माण झालं तर दख्खनच्या पठारावर तर पठार हे ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झाले आहेत. आता ह्या लाव्हारसा असल्यामुळे त्या ठिकाणी असणारे या खडकामध्ये ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असतो, त्याचबरोबर फेरोमॅंगनीजचं प्रमाणही जास्त असू शकतो आणि ह्या ठिकाणी तयार झालेल्या या खडकापासून म्हणजे दख्खनच्या पठाराचे खडक तयार झालेला आहे बेसॉल्ट खडक, या खडकाचं विदारण होऊन ही मृदा तयार झाली असावी असा काहींचा अंदाज आहे. त्यानंतर काही शास्त्रज्ञांच्या मतानुसार असंही आहे किंवा काही विचारवंतांच्या मतानुसार असं आहे की काळ्या मृदेची निर्मितीच्या प्रकारानुसार न होता त्या ठिकाणी तिचा असणारा भूप्रदेश असेल किंवा त्या ठिकाणचं असणारं हवामान असेल ह्यांच्या संयुक्तिक परिमाणामुळे झालेली असावी असाही अंदाज त्या ठिकाणी देण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान हे 50 ते 75 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे किंवा पर्जन्याचे दिवसांचा जर विचार केला आपण 30 ते 50 दिवस असणाऱ्या या प्रदेशामध्ये ही मृदा तयार झाली आहेत असे आपल्याला दिसतंय किंवा तयार होते असं काही जणांचं मत आहे. त्याचबरोबर या मृदेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्युमसचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणावर असतं. आता ह्युमस म्हणजे काय हे मागील तासिकेला आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे असं गेल्यानंतर टिटॅनिक फेरस मॅग्नेटचे अल्प प्रमाणात किंवा लोहाचे भरपूर प्रमाण, यामुळे ह्या 2 गोष्टींचं म्हणजे टिटॅनिक फेरस मॅग्नेटाईट आणि अल्प प्रमाणात आणि लोहाचं भरपूर प्रमाण यामुळे ह्या 2 गोष्टींमुळे या मृदेला काळा रंग प्राप्त झाला आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच थोडक्यात असा जर आपण विचार केला तर पठाराचा मूळ खडक बेसॉल्ट देखील हा म्हणजे पठारावरचा म्हणजे दख्खनच्या पठारावरचा जो महत्त्वाचा खडक आहे आपल्याला माहिती आहे की जो बेसॉल्ट खडक आहे हाच ह्या मृदेच्या निर्मितीमध्ये कारणीभूत आहेत असं आपल्याला एक शेवटी आपल्याला सांगावं लागेल की जो मूळ खडक आहे म्हणजे जो जनक खडक आहे बेसॉल्ट त्यामुळेच ही मृदा निर्माण झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता थोडक्यात आपण बघणार आहोत पुढं की ह्या काळे मृदे रासायनिक पद्धतीवरून केमिकल अनालिसिस काय आहे. म्हणजे केमिकल अनालिसिस बघत असताना आपल्याला असं बघावं लागेल की काळ्या मृदेची सर्वसाधारण खोली 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते. म्हणजे या ठिकाणी ही साधारणतःपणे एक सरासरी विचार केला आहे की साधारणपणे 3 मीटरपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी आढळून येते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या काळ्या मृदेमध्ये चिकण मातीचं प्रमाण 55% आसपास असू शकतं. त्याचबरोबर ह्या मृदेचा जर विचार केला यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असू शकतं. त्याचबरोबर ह्याच विचार केला तर ॲल्युमिनियम असेल, ऑक्साईडचे प्रमाण देखील असू शकतं. त्याचबरोबर ह्याच मृदेमध्ये फॉस्फरस, नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी असू शकतं. म्हणजे एवढ्या गोष्टीचा जर आपण केमिकल अनालिसिस बघितलं तर ह्या केमिकल किंवा ह्या गोष्टी ह्या मृदेमध्ये आढळून येतात. म्हणजे मॅग्नेशियम कार्बोनेट असेल, कॅल्शियम कार्बोनेट असेल, ॲल्युमिनियम ऑक्साईड असेल, फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल आणि सेंद्रिय द्रव्य असेल आणि चिकणमाती असेल, ह्या सर्वांचं केमिकल अनालिसिस किंवा रासायनिक पृथक्करण आपण या ठिकाणी बघितलं आहे. आता हे रासायनिक पृथक्करण बघितल्यानंतर ह्या मृदेचे काय गुणधर्म आहे की ही मृदा का महत्त्वाची असते किंवा ह्या काय गुणधर्म कशा की हे गुणधर्म बघत असताना आपल्याला
पहिला बघावं लागेल की ह्या मृदेचा काय गुणधर्म आहे. तर ह्या मृदेचा पहिला गुणधर्म असा आहे की काळ्या मृदेच्या रंगानुसार विविध प्रकार पाडण्यात आले. आता विविध प्रकार कसे पाडले जाते, उदाहरणार्थ गडद काळी मृदा, मध्यम काळी मृदा, उथळ काळी मृदा वगैरे वगैरे असे वेगवेगळे प्रकार पाडण्यात आले आहेत. म्हणजे फिकट काळी मृदा असू शकते किंवा वेगवेगळे प्रकार, म्हणजे काळे मृदेचे वेगवेगळे प्रकार त्यानुसार तिच्या असणाऱ्या रंगानुसार पाडण्यासाठी. त्या ठिकाणी त्याचा कलर हा जो बेस पकडला आहे, त्यामुळे गडद काळी मृदा म्हणजे ज्या ठिकाणी एकदम काळेसर मृदा असेल त्याला गडद काळी मृदा, मध्यम स्वरूपाचा जर तिचा रंग असेल तर त्याला मध्यम स्वरूपाची काळी मृदा म्हटलं आहे. त्यानंतर काही ठिकाणी कमी असू शकतं तर त्या ठिकाणी असणारी उथळ स्वरूपाची काळी मृदा आपण म्हणू शकतो. किंवा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आपण गेलो तर नद्यांच्या खोऱ्यामध्ये मृदेची सुपीकता अतिशय मोठ्या प्रमाणावर असू शकते, म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्या मानाने आपण जर पठारी विभागामध्ये फिरलो किंवा पठारी विभागात जर बघितलं तर मृदेची सुपीकता ही अतिशय कमी असू शकते. म्हणजे त्या ठिकाणी मृदा ही फिकट रंगाची असू शकते, पातळ आणि मध्यम प्रतीची असते. अशा प्रकारे आपण असं बघितलं तर तिचा गुणधर्म हा त्याचा वेगळा आहे. म्हणजे तिच्या रंगानुसार असेल त्याचे विविध प्रकार पाडले. तिची सुपीकतेचा हा जर गुणधर्म बघितला तर तो त्या ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यामध्ये जास्त प्रमाणात आहे, पठारी भागामध्ये कमी प्रमाणात आहे. त्या ठिकाणी जे असणारी तिचा रंग असेल तो पातळ किंवा मध्यम प्रतीचा असू शकतो. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे काळ्या मृदेचं की तिची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही सर्वात जास्त आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे थोडा ओलावा धरून ठेवण्याची क्षमता ही सर्वात जास्त आहे आणि ती जास्त असल्यामुळे ह्या मृदेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे ह्या मृदूकण असेल किंवा रासायनिक द्रव्यामुळे चुनखडीच्या प्रमाणामुळे सुपीकता कमी होत जाते आणि ह्या गोष्टी ह्या मृदेचं हे एक वैशिष्ट्य आहे की मृदूकण किंवा रासायनिक द्रव्य हे चुनखडीच्या प्रमाणामुळे सुपीकतेमध्ये कमी होत नाही, म्हणजे कमी तिची सुपीकता कमी होत नाही. त्यानंतर आता आपण दुसरं एक वैशिष्ट्य बघणार आहोत, ते गुणधर्म बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये कोरड्या हवेमध्ये काळी मृदा ही भुसभुशीत किंवा भुसभुशीत होत असते किंवा तसेच मृदेच्या वरच्या थराला काही मोठ्या भेगा पडतात आणि भेगा पडल्यामुळं काही असं वाटतं की या ठिकाणी सुपीक मृदा पिकास अनुकूल राहू शकते असंही आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी वरच्या थरामध्ये उन्हामुळे मोठ्या मोठ्या भेगाही पडलेल्या आपल्याला दिसतात किंवा बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या भेगांमध्ये मृदेचे कण सुटे होतात आणि त्यामुळे हवे खेळती राहण्यामध्ये अतिशय महत्त्व होतं. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या मृदेमध्ये नायट्रोजन किंवा असेल हवेतील वेगवेगळ्या वायूंचं प्रमाण असेल त्या ठिकाणी ते खेळणं तयार होऊ शकतात. यामुळेही ह्या मृदेची सुपीकता ही वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर मान्सूनचा जर आपण विचार केला, मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर त्या मृदेतील भेगा नाहीशा होतात, कारण त्या आणि भेगा नाहीशा झाल्यामुळे ते सुपीक मृदा अत्यंत पिकामध्ये उपयुक्त आणि अनुकूल ठरलेले आहेत हे आपल्याला म्हणावं लागेल. त्याचबरोबर काळ्या मृदेचा एक महत्त्वाचा दोष म्हणजे तो वाजवीपेक्षा जर त्याच्यामध्ये जास्त, म्हणजे काळ्या मृदेचा एक दोष मानला की याचे गुणधर्म आपण जर बघितले चांगले असले तर वाईट काहीतरी असू शकतं. म्हणजे एक मृदेचा दोष म्हणजे वाजवीपेक्षा म्हणजे जास्त आहे त्यापेक्षा तिच्या प्रमाणापेक्षा जर तिचं पाणी जास्त झालं, म्हणजे तिची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर पेक्षाही जास्त पाणी जर त्या मृदेमध्ये आलं तर त्या अतिरिक्त जलसिंचन चालून त्या ठिकाणी दलदलयुक्त प्रदेश किंवा मार्शलँड तयार व्हायला वेळ लागत नाहीत. अशा प्रकारच्या हे त्याची गुणधर्म आहेत. म्हणजे प्रत्येक मृदेचा गुणधर्म सांगताना आपल्याला हेही गुणधर्म अभ्यासले पाहिजे. आता आपण पुढे जाणार आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम भागामध्ये कालव्याच्या सिंचनाद्वारे जलसिंचनाच्या सोयी असणाऱ्या पुणे असेल, नगर असेल, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मृदेच्या क्षार वरच्या थरामध्ये केशाकर्षण क्रियेमुळे वर आलेले आहेत आणि वर आल्यामुळे या ठिकाणी हे वर क्षार जमा झाले आहे, त्याची सुपीकता झपाट्याने कमी होत आहे आणि पर्यायाने ह्या प्रदेशामध्ये असणाऱ्या ह्या जमिनी किंवा ह्या असणारी मृदा ही नापीक स्वरूपात बनू लागली आहे. ही नापीक स्वरूपात बनला आहे. तर अशा मृदा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मृदेतील क्षार जर वरती आल्यानंतर म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर आले तर ते त्या ठिकाणी अशा गोष्टी होऊ शकतात की ती जमीन नापीक बनते आणि नापीक बनल्यामुळे कोणत्याही पिकाखाली तिला आणता येत नाही. यामुळे ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी अशा झालेल्या असे आपल्याला बघावयास मिळतात. किंवा उदाहरणार्थ त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर गेलो आपण तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्णा नदीचं खोरं आहे. त्या पूर्णा नदीच्या खोऱ्यातसुद्धा भूमिगत पाण्याची उथळ पातळी आणि पाण्याचा निकृष्ट प्रतीचा निचरा या गोष्टीमुळेही त्या ठिकाणी असणाऱ्या जमीन ही क्षारयुक्त बनल्या गेल्या आहेत आणि क्षारयुक्त बनल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या अशा प्रकारची क्षारयुक्त जमीन त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी क्षारयुक्त जमीन होण्याचं कार्य
ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या जलसिंचनाच्या सुविधा जलसिंचनाच्या सुविधामुळे दिल्या गेल्यामुळे आणि जास्तीत जास्त मोठ्या जलसिंचन केल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या मृदेचा नापिकतेकडे जास्त मोठ्या प्रमाणात कल झाला. पुढे जाणार आहोत आपण की असणारी या मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके घेतली जातात. आता महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची मृदेमध्ये सर्वात महत्त्वाची प्रसिद्ध असणारी मृदा आपण म्हणतो तिला ती म्हणजे काळी मृदा. आता ह्या दोन हंगामामधील पिके ह्या प्रामुख्याने या मृदेमध्ये घेततात. खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल किंवा उन्हाळी हंगाम असेल, ह्याही ज्या ठिकाणी जलसिंचनाच्या सुविधा आहे त्या ठिकाणी उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा ही त्या ठिकाणी पिके घेतली जातात. त्यामध्ये कोणकोणती पिके घेततात? त्यामध्ये कापूस असेल, गहू असेल, ऊस असेल, ज्वारी असेल, तंबाखू असेल, जवस असेल, तसेच कडधान्याचे उत्पादनही त्या ठिकाणी घेतले आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध केल्या आहे. त्यामुळे काही ठिकाणी असणारे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याच्यामुळे कापसाची लागवडही बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी केली जाते. याचबरोबर गोदावरी, भीमा, कृष्णा नद्यांच्या खोऱ्यामध्ये पिकाचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे अन्नधान्य पिकाऐवजी काही ठिकाणी ऊस घेतला जातो, कापूस, तंबाखू, भुईमूग वगैरे सारखे नगदी पिकं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बाजरी म्हणजे थोडक्यात कॅश मार्केट ओरिएंटेड क्रॉप्स या ठिकाणी घेतले जातात असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे विदर्भात जर आपण गेलो तर कापूस हे सर्वात महत्त्वाचे पीक आहे. त्याचबरोबर संत्र्यांच्या बागा देखील ह्या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर खानदेशामध्ये गेलो तर खानदेशामध्ये केळीच्या बागाही त्या ठिकाणी आहेत. म्हणजे अशी वेगवेगळे प्रकारची पिकं ह्या प्रदेशात किंवा ह्या भागात घेतले जातात. म्हणजे वेगवेगळे प्रकार ह्या असणाऱ्या मृदेमध्ये या प्रकारची पिके आपल्याला बघावयास मिळतात. अशा प्रकारे पठारावरील कमी प्रदेशापर्यंत जर गेलो आपण म्हणजे अतिशय कमी पठाराच्या कमी पावसाच्या प्रदेशात जर गेलो त्या ठिकाणी ज्वारी, बाजरी असेल, मका असेल यासारखी भरड धान्याची पिकंही त्या ठिकाणी घेतली जातात. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला म्हणावं लागेल की या मृदेत सर्व प्रकारची पिके घेतली जातात. म्हणजे नगदी पिके असतील, कॅश क्रॉप असतील किंवा त्या ठिकाणी असतील भरड पिकं किंवा असेल, म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या शेतीचा प्रकारही या मृदेमध्ये आपल्याला बघावयास मिळतो. मित्रांनो, आज आपण काळी कापसाची मृदा म्हणजे काय, त्यानंतर महाराष्ट्रातील मृदेच्या निर्मितीवर परिणाम करणारे कोणकोणते घटकांचा मागील तासी विचार केला आणि त्याच्या आधारे कोणकोणते प्रकार पाडले हे आपण बघितलं. त्यात सर्वात महत्त्वाची ज्या मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त क्षेत्र व्यापलेली जी मृदा आहे ती म्हणजे काळी कापसाची मृदा. याविषयी आज आपण चर्चा केली. त्यामध्ये तिला दख्खनच्या पठारावरील काळी कापसाची मृदा का म्हटलं गेलं आहे, त्यानंतर ह्या